विद्यार्थी मित्रांनो, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपल्याला लक्षात आले मॅग्नेटिक इफेक्ट लक्षात आलेला आहे. मॅग्नेटिक इफेक्ट किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर. आपण स्ट्रेट कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो केल्यानंतर त्यामध्ये जे मॅग्नेटिझम तयार होते हे आपण पाहिलेलं आहे. राईट हँड थंब रूल द्वारे आपल्याला लक्षात पण आलेला आहे. मॅग्नेटिक इफेक्ट हा का तयार होतो लक्षात आलेला आहे. When an electric current passes through a conductor, it produces magnetic field around itself. त्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होत आहेत. आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कोणाशी संबंधित आहे? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि हे आपल्याला राईट हँड थंब रूल्सनुसार सांगता येते. राईट हँड थंब रूल काय सांगतो? इमॅजिन अ स्ट्रेट कंडक्टर. इमॅजिन यू आर होल्डिंग अ स्ट्रेट कंडक्टर इन युअर राईट हँड. हा स्ट्रेट कंडक्टर आहे, समजा तो तुमच्या राईट हँड मध्ये आहे विथ स्ट्रेच्ड थंब. स्ट्रेच्ड थंब आहे. थंब काय सांगतो? थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड द कर्व्ड फिंगर्स. जे कर्व्ड फिंगर्स आहे इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे लक्षात आलं. पुन्हा त्या स्ट्रेट कंडक्टरचा आपण लूप तयार केला. लूप केल्यामुळे काय परिणाम झाला? आणखी मॅग्नेटिक फील्ड वाढते. कारण कंडक्टर भोवती प्रत्येक पॉइंट भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. आणि जेव्हा त्याचा आपण एक सर्क्युलर लूप बनवला, सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड एक युनिफॉर्म तयार होतो. आणि तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड त्या नंबर ऑफ टर्न्स वर अवलंबून आहे. पण लक्षात, नंबर ऑफ टर्न्स वाढवले, मॅग्नेटिक फील्ड पण वाढवले. आज आपल्याला पुढे नंबर ऑफ टर्न्स वाढवायचे आणि त्याचा सोलेनॉइड बनवायचा. सोलेनॉइड म्हणजे काय ते पहिलं बघू. आणि त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे जे आपण कंडक्टर आहे त्या कंडक्टरला स्प्रिंगच्या आकारात गुंडाळायचे. पहा, या ठिकाणी कॉपर वायर आहे, ही आपण अशी स्प्रिंगच्या आकारात गुंडाळली आणि सर्किट मध्ये जोडली. याला आपण सोलेनॉइड म्हणतो. कॉपर वायर विथ रेजिस्टिव्ह कोटिंग is wound in a shape of a loop. कोणत्या शेप मध्ये गुंडाळायचं? लूपच्या आकाराचं. or in a spring, shape of a springच्या आकारात. then it is called solenoid. when a conductor having resistive coating is wound in a shape of a loop, then it is called solenoid. त्याच कंडक्टरला आपण स्प्रिंगच्या आकारात गुंडाळलं की त्याला आपण सोलेनॉइड म्हणतो. त्यामुळे काय परिणाम होतो ते बघूया. पहा, स्ट्रेट कंडक्टरचा एकच लूप बनवला, एकच टर्न मारला तर मॅग्नेटिक फील्ड वाढत होतं. आणखीन टर्न्स वाढवले तर फील्ड आणखीन वाढणार. म्हणून पहा, या ठिकाणी आपण कंडक्टर स्प्रिंगच्या आकारात गुंडाळलाय, सोलेनॉइड बनवलाय आणि सर्किट मध्ये जोडलाय. पॉझिटिव्ह टोक आहे, निगेटिव्ह की आहे. करंट फ्लो झाल्यानंतर अशा मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला दिसत आहेत. अशा मॅग्नेटिक लाईन्स आपण कुठे पाहिलेल्या आहेत? की बार मॅग्नेट द्वारे सुद्धा अशा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. समजा हा बार मॅग्नेट आहे, नॉर्थ साऊथ, या भोवती अशा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपण 8वी पासून पाहिलेले आहेत डायग्राम मध्ये. सेम बार मॅग्नेट मध्ये जशा तयार होतात तशा तिथं सोलेनॉइड मध्ये तयार झालेले आहेत. म्हणून मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय solenoid is similar to the magnetic field produced by bar magnet. फरक एवढाच की हा सॉलिड बार मॅग्नेट आहे, हा सोलेनॉइड आहे, स्प्रिंगच्या आकारात गुंडाळलेला आहे. ओके, तर आणखी या सोलेनॉइड मध्ये जर आपण पाहिलं तर नॉर्थ कडून लाईन्स निघत आहेत, साऊथ कडे येत आहेत. आणि सेंटरला जर पाहतो त्या स्ट्रेट लाईन दिसत आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड सेंटरला सोलेनॉइडचे युनिफॉर्म दिसत आहे. आणि हा सोलेनॉइड एक प्रकारे बार मॅग्नेट म्हणून काम करत आहे. इट ऍक्ट्स लाईक अ बार मॅग्नेट. आणि यामध्ये जेवढे आपण टर्न्स जास्त वाढवू तेवढं मॅग्नेटिक फील्ड काय होणार? वाढत जाईल, असं आपल्याला सांगता येईल. तर पेज नंबर 54 बघा. डायग्राम आपण काढलेली आहे बोर्डमध्ये, बोर्डवर काढलेली आहे. यामध्ये काय केलंय? सोलेनॉइड म्हणजे लक्षात आलाय. आणि या सोलेनॉइड द्वारे ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होत आहेत त्या
पारमॅग्नेट सारख्या तयार होत आहे आणि मध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स तयार झाल्या ते एकमेकाला पॅरलल तयार झाल्या, युनिफॉर्म तयार झाल्या. याचा अर्थ दिस सोलेनॉइड ऍक्ट ॲज अ पारमॅग्नेट. अशा सोलेनॉइडचा आपण मॅग्नेट म्हणून यूज करू शकतो असं आपल्याला सांगतात. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. करंट कॅरिंग कंडक्टर घेऊ आपण, कारण आपल्याला माहिती आहे करंट कॅरिंग कंडक्टर हा मॅग्नेटिझम तयार होतो. तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यावर काय परिणाम होईल ते आता आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी डायग्राम मी ऑलरेडी काढलेली आहे. ही डायग्राम मी मिटवतो. नेक्स्ट काय बघायचं, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. पहिल्यांदा एक्सपेरिमेंट बघूया. पेज नंबर 54. ट्राय दिस. मटेरियल्स काय काय लागणार आहे, फ्लेक्सिबल कॉपर वायर. हे जे वरून खाली दिसत आहे तर नाव काय दिलं नाही, या टोकापासून ते यापर्यंत ही कॉपर वायर एक्स्ट्रॅक्ट कंडक्टर फ्लेक्सिबल आहे. स्टँड घेतलेला आहे, इलेक्ट्रिक सेल जोडलेली आहे, हॉर्सशू मॅग्नेट आहे. या ठिकाणी हॉर्सशू मॅग्नेट आहे. इथं स्ट्रॉंग मॅग्नेट फील्ड. हॉर्सशू मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे. या ठिकाणी नॉर्थ पोल आहे, पलीकडे साऊथ पोल आहे. ठीक आहे. तर प्रोसिजर काय करायचं, युजिंग द स्टँड फिक्स द कॉपर वायर सो दॅट इट पासेस थ्रू द पोल्स ऑफ द हॉर्सशू मॅग्नेट ॲज शोन इन फिगर. स्टँडचा वापर करा. मॅग्नेट ठेवला आपण अशा पद्धतीचा. या दोन पोल मध्ये नॉर्थ आणि साऊथ पोलला परपेंडिक्युलर आपण कॉपर वायर सोडलेला आहे. हॉर्सशू मॅग्नेट पोल. हॉर्सशू मॅग्नेटचं एक पोल वायरच्या अलीकडे आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वायरच्या पलीकडे आहे. हॉर्सशू मॅग्नेट जर असा घेतला तर कॉपर वायर असा आहे. दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत हे लक्षात ठेवा. पुढे कनेक्ट द सर्किट ॲज वेल व्हॉट यू ऑब्झर्व. सर्किट क्लोज करा. काय पहा, जेव्हा आपण सर्किट क्लोज केलं नाही, समजा याची आपण की पहिल्यांदा आपण जोडली नसेल, या ठिकाणी की काढूया आपण, की आपण जोडलेली नाही. अशा वेळेस हा जो कॉपर वायर आहे तो ए पोझिशनला आहे, सेंटरला आहे. आता की क्लोज करू, प्लीज की क्लोज करू आणि करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, टॉप टू बॉटम. सध्या काय आहे, टॉप टू बॉटम असेल तर करंट पास झाल्या हा जो कंडक्टर आहे हा सी या डायरेक्शन कडे जातो, असा टर्न होतो. फ्लेक्सिबल वायर असल्यामुळं तो कुणीकडे ढकलला चाललाय, कॉपर वायर सी कडे, सी पॉइंट कडे चाललाय. करंट बंद करा, कॉपर वायर ए पोझिशनला येईल. यावर काय सांगता येते की जेव्हा हा परिणाम काय झाला, या कॉपर वायर मधून इलेक्ट्रिक करंट तयार पास केल्यामुळं या वायरवर फोर्स निर्माण झाला. वायर इकडे ढकलल्या गेली म्हणजे फोर्स निर्माण झाला. हा फोर्स का निर्माण झाला असावा, कारण इथं ऑलरेडी एक मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेट आहे, नॉर्थ साऊथ पोल आहे. त्याच्यामध्ये आपण वायर ठेवली, त्याच्यात करंट पास झाला, याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार झाला आणि दोन मॅग्नेट मध्ये काय होत असते, परिणाम पडतो. एक तर रिपेल्शन होते, नाही तर अट्रॅक्शन. पहिल्यांदा काय झाले की वायर सी पॉइंटला ढकलली. आता आपण काय करूया, करंटची डायरेक्शन चेंज करूया. करंटची डायरेक्शन जर चेंज केली म्हणजे इकडे पॉझिटिव्ह घेऊया, इकडे निगेटिव्ह. आता बॉटम टू टॉप करंट फ्लो करूया. बॉटम टू टॉप करंट फ्लो झाला, पुन्हा कंडक्टर ढकलला गेला वायर, पण आता तो बी पॉइंट कडे ढकलला गेला, अलीकडे ढकलला गेला, इकडे ढकलला गेला, अलीकडे. म्हणजे या एक्सपेरिमेंट वरून लक्षात येते करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्या कंडक्टरवर फोर्स निर्माण. पहिला मुद्दा काय लक्षात येतो की त्या कंडक्टरवर काय निर्माण होतो, फोर्स.
when a current carrying conductor is placed in a magnetic field, it experiences a force. काय निर्माण होतो त्याच्यावर फोर्स. दुसरं काय बघायचं आता आपल्याला, तयार झालेला जो फोर्स आहे, एकदा कंडक्टर सी कडे ढकलला गेला, एकदा बी कडे ढकलला गेला. हे कशावर अवलंबून आहे? इट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. करंटच्या डायरेक्शन. जेव्हा करंटची डायरेक्शन टॉप टू बॉटम होती तेव्हा कंडक्टर सी कडे ढकलला गेला. जेव्हा करंटची डायरेक्शन बॉटम टू टॉप होती तेव्हा कंडक्टर बी कडे ढकलला गेला. इट मीन्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. करंटच्या डायरेक्शन. ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट काय लक्षात आली याच्यावरून, when a current carrying conductor is placed in a magnetic field, it experiences a force. काय निर्माण होतो? फोर्स. दुसरा मुद्दा काय लक्षात येतो, the direction of force experienced by the conductor depends upon the direction of electric current. करंटच्या डायरेक्शन. आता वेगळा विचार करूया आपण. आता आपण मॅग्नेटिक पोल चेंज करूया. अलीकडे नॉर्थ आहे, पलीकडे साऊथ. आता काय करूया, पलीकडे साऊथ घ्या आणि अलीकडे नॉर्थ घ्या. आणि करंटची डायरेक्शन आता टॉप टू बॉटम ठेवा. टॉप टू बॉटम ठेवल्यानंतर हा जो कंडक्टर आहे हा बी कडे ढकलला जाईल. उलट पहिल्या एक्सपेरिमेंटच्या उलट. अलग लक्षात. आणि पुन्हा करंटची डायरेक्शन बघा, तो सी कडे ढकलला जाईल. म्हणजे आणखीन आपल्याला असे सांगता येते की फोर्स जे निर्माण व्हायला त्याची डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डवर पण अवलंबून आहे. पहिल्यांदा आपण मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवला होता, तर करंटची डायरेक्शन चेंज केली होती. नंतर काय करा, मॅग्नेटचे पोल्स बदला आणि करंट सेम ठेवा डायरेक्शन. तर फोर्स हा वेगळ्या दिशेला निर्माण होतो. म्हणजे यावर आणखी तिसरा मुद्दा सांगता येते, the direction of force on the conductor, current carrying conductor, also depends upon the direction of magnetic field. हा तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो. म्हणजे तिघांचे डायरेक्शन एकमेकावर अवलंबून आहे. फोर्सची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अवलंबून आहे. तर आता नेमकं फोर्स कुणीकडे निर्माण तयार झालाय, एक सी कडे आणि बी कडे ढकलला चाललं, पण नेमकं कुणीकडे चाललंय लक्षात घ्या. आपण समजा मॅग्नेट असा ठेवलेला आहे, अलीकडे नॉर्थ आणि साऊथ. मॅग्नेटिक फील्ड नेहमी नॉर्थ, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्थ कडून साऊथ कडे जात असतात. म्हणजे अशा बोर्ड कडे चालेल. नॉर्थ पोल अलीकडे आहे बोर्डच्या, साऊथ पोल बोर्डच्या पलीकडे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा जात आहे. कंडक्टर उभा आहे, ते तर ऑलरेडी परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिझम आणि कंडक्टर परपेंडिक्युलर. आणि त्याला हा कंडक्टर कुणीकडे पुश व्हायलाय, सी कडे आणि बी कडे. एकदा इकडे जात आहे, एकदा इकडे. म्हणजे त्या दोघांनाही परपेंडिक्युलर जात आहे. फोर्स कसा निर्माण होत आहे, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ करंट अँड टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कारण जर आपण मॅग्नेटिक फील्ड ही एक्स ऍक्सिस पकडली, वर वाय ऍक्सिस घ्या, तर इकडे काय ना झेड ऍक्सिस किंवा तिकडे झेड ऍक्सिस होतो. असं आपल्याला सांगता येते. तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. आणि सायंटिफिकली शास्त्रज्ञांनी काढलेलं आहे की जर इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर ठेवले तर हा जो फोर्स तयार व्हायला तो मॅक्झिमम तयार होतो. जास्त फोर्स तयार होतो. तो कसाही ठेवला तरी फोर्स होतो, पण फोर्स जास्त कधी तयार होतो जर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही जर परपेंडिक्युलर असेल तेव्हा इट प्रोड्युसेस मॅक्सिमम फोर्स ऑन द कंडक्टर. हे असं आपल्याला सांगतो. मग आता या एक्सपेरिमेंट वरून ह्या तीन गोष्टी लक्षात आल्या. आता आपल्याला बघायचं की तयार झालेला जो फोर्स आहे कंडक्टरवर तो सी कडे चाललाय किंवा बी कडे चाललाय, ही डायरेक्शन आपल्याला कशी लक्षात ठेवायची, कशी काढायची डायरेक्शन. त्यासाठी आता आपल्याला एक नवीन रूल बघायचा आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग या शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि फ्लेमिंगनेच हा कन्सेप्ट काढलेला आहे की करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर फोर्स तयार होते त्याच्यावर, तो ढकलला जातो. हा फ्लेमिंग सांगला आहे. त्याची डायरेक्शन आता आपल्याला काढायची आहे.
तर लक्षात घ्या हा लेफ्ट हँड रूल कशासाठी आहे. This rule is useful to determine the direction of force on the conductor. या कंडक्टरवर फोर्स तयार झालाय तर कुणीकडे जाईल डायरेक्शन, त्यासाठी हा लेफ्ट हँड रूल आहे. लक्षात घ्या लेफ्ट हँड रूल. तर यासाठी लेफ्ट हँड रूल मध्ये 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. एक म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन आणि कंडक्टरवर फोर्सची डायरेक्शन. पहा लेफ्ट हँडचे 3 फिंगर्स ग्रेट करा. पहा 3 फिंगर्स, याला आपण थंब म्हणतो, याला इंडेक्स फिंगर म्हणतो, याला आपण मिडल फिंगर म्हणतो. पहा 3 बोट महत्वाचे आहेत तिघाच्या डायरेक्शन. थंब, त्यानंतर इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर. लक्षात घ्या सर्वांनी. या लेफ्ट हँड रूल तसेच पुढे राईट हँड रूल आहे. सेम फिंगर राहतील, फक्त हँड वेगळा आहे. हा थंब, इंडेक्स फिंगर आणि हा काय आहे मिडल फिंगर. तर यामध्ये लक्षात घ्या क्रम कसा सांगायचा. पहिल्यांदा क्रम आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा सांगायचा आहे, नंतर करंटचा सांगायचा आहे आणि नंतर सांगायचा आहे फोर्सचा. म्हणून फोर्सची डायरेक्शन शेवटी. तर ह्या ही 3 बोटे एकमेकाशी परपेंडिक्युलर आहेत. पहा अंगठा समजा एक्स ऍक्सिस, ओके, 4 फिंगर वाय ऍक्सिस, तर ही झेड ऍक्सिस आहे. ही काय येते झेड ऍक्सिस. लक्षात घ्या तिन्ही बोट एकमेकाशी परपेंडिक्युलर आहेत. तर यामध्ये जर 4 फिंगर आपल्याला मॅग्नेटिक फील्डची दिशा सांगत असेल, 4 फिंगर कोणाची दिशा दाखवतं मॅग्नेटिक फील्ड. पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड धरायचं याच्यात. असाच राईट हँड रूल आहे, त्याच्यामध्ये 30 फिंगर 30 डायरेक्शन दाखवतात, फक्त क्रम वेगळा आहे. लक्षात घ्या. म्हणून लेफ्ट हँड रूलला चांगलं लक्ष द्या. 4 फिंगर कोणाची डायरेक्शन दाखवत आहे मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर कोणाची डायरेक्शन दाखवत आहे इलेक्ट्रिक करंट ची दाखवत असेल तर कंडक्टर वरच्या दिशेनं फेकला जाईल, थंबच्या दिशेनं. कुणीकडे फेकला जाईल थंबच्या दिशेनं. असं आपल्याला डायरेक्शन त्या कंडक्टरच्या फोर्सची काढता येते. अजून एकदा लक्षात घ्या. सो हा सुद्धा इमॅजिन रूल आहे, लक्षात ठेवण्यासाठी आहे, बाकी याच्या मागे सायंटिफिक रिझन नाही. इमॅजिन द 4 फिंगर, middle finger and thumb of a left hand. They are stretched to each other, stretched mutually perpendicular to each other. हे सगळे काय एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर टू आहेत. काय काय लक्षात आलं. कन्सिडर 4 फिंगर, मिडल फिंगर and a thumb of left hand and they are mutually perpendicular to each other. If the 4 finger indicates the direction of magnetic field, 4 फिंगर कोणाची डायरेक्शन दाखवत आहे मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, हे कोणाचे इलेक्ट्रिक करंट. देन द थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. असं आपल्याला सांगायचं. दिस इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि हा कोणासाठी आहे फॉर द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. कळलं. स्ट्रेच, पहा 3 बोट स्ट्रेच करा. स्ट्रेच 4 फिंगर, मिडल फिंगर अँड थंब ऑफ लेफ्ट हँड म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर टू इच अदर असेल. इफ द 4 फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड and middle finger indicates the direction of electric current, then the thumb जो आहे thumb shows the direction of force on the conductor. असं आपल्याला सांगतो. ओके, this is the Fleming left hand